होईल तो भोग भोगीन आपुला न घाली विठ्ठला भार तुझ तुम्हापासून हे इच्छित से दान अंतरीचे ध्यान मुखी नाम न एका कुळती गर्भवासासाठी न धरी हे पोटी भय काही तुम्हापासून हे किंवा तुम्हापासाव हे इच्छित से दान अंतरीचे ध्यान मुखी नाम तुका म्हणे मज उदंड एवढे तुका म्हणे मज उदंड एवढे नाचे नमी पुढे माय बापा तुम्हापासून हे इच्छित से दान अंतरीचे ध्यान मुखी नाम पांडुरंगा करू प्रथमा नमः पांडुरंगा करू प्रथमा हे पांडुरंगा करू प्रथमा गुरुसरे चरण संतांच्या शुंधुशोषम श्री रुक्मिणी मतिमुषम पुरुषम परंतम वंदे दुरंत चरितम हृदि संचरंतम ओम नमः परमहंसा स्वादित चरण कमल चिन्मकरंदाय भक्तजनमानस निवासाय श्री रामचंद्राय वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदय संवित्तं नृषं ममहं भजे शुक्लां ब्रह्म विचारसार परमां आद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणी अभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी किंवा श्री संताचिया माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत होईल तो भोग भोगी न आपुला न घाली विठ्ठला भार तुझ तुम्हापासून हे इच्छित से दान अंतरीचे ध्यान मुखी नाम प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी या धर्ममंडपामध्ये उपस्थित सर्वांच्या अंतःकरणामध्ये विराजित पंढरीत परमात्म्याच्या सेवेसाठी निवडलेला अभंग दीनवत्सल दया शुंधू करुणावंत सर्वभूत हितेरत हा श्रीमंत संत श्रेष्ठ जगदोद्धारक संप्रदायाच्या स्थानी कलशस्थानी विराजित असणारे श्री तुकोबाराय यांचा हा मागणीपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या समग्र जीवनाचा अर्थ, आपल्या जीवनाचा एक एक क्षण ज्या विठ्ठल भक्तीमध्ये त्यांनी खर्च केला, ओतला, त्या देवाच्याकडे मागणी करत आहेत। त्या मागणीचं नेमकं बीज काय आहे
त्या मागणीचं स्वरूप काय आहे की जी नामचिंतनाची मागणी या अभंगातून महाराजांनी केली. अंतरीचे ध्यान मुखी नाम, नेमकं त्या ध्यानाचं स्वरूप काय आहे, त्या नामचिंतनाचं स्वरूप काय आहे आणि ते नामचिंतन आपल्या जीवनामध्ये दाखल झाल्याच्या नंतर मनुष्याच्या जीवनात काय काय परिवर्तन होतं, हे त्या विशिष्ट अवस्थेवर मनुष्य कसा जातो की नामाचा परिणाम त्यांनी पहिल्या चरणात सांगितला, होईल तो भोग. महाराज विठ्ठलाला सांगतात की देवा, भोग म्हणजे सुख दुःख अन्यतर साक्षात्कारो भोग. शास्त्राची व्याख्या म्हणते माझ्या प्रारब्धवश प्राप्त असणारा जो दुःखात्मक भोग आहे तो मी शांतपणे भोगायला तयार आहे, त्याचा भार मी तुझ्यावर घालणार नाही. म्हणजे ही भक्तीचा परिणाम आहे, रिझल्ट आहे. विठाला गेल्या 7 दिवसापासून नुसतं संभाजीनगर जिल्ह्यात नाही, नुसतं महाराष्ट्रात नाही, नुसतं या भूतलावर नाही, तर समग्र तिन्ही लोकांमध्ये ज्या गावाच्या नावाची चर्चा आहे तो म्हणजे दुधड. हो. नाव जरी छोटं असलं दुधड, पण आज तुमची एवढी प्रचंड उपस्थिती पाहून आज कळलं नेमकं दुधडाची काय ताकद आहे. हो, काय तुमचं वैभव. वारकरी संप्रदायाच्या वैभवामध्ये प्रचंड मोठी भर टाकणारा असा वैभव संपन्न कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. अगदी ज्यांनी या कार्यक्रमाचा आरंभ केला असेल ते आरंभशूर अगदी भगवंताच्या धामामधून तुम्हाला आशीर्वाद देत असतील. नवे नवे या कार्यक्रमाने ज्ञानोबरा देखील संतुष्ट झाले असतील, तुकोबराय संतुष्ट झाले असतील. या ठिकाणची अधिष्ठात्री देवता हनुमानजी तुम्हाला आशीर्वाद देत आहे, सावता महाराज आशीर्वाद देत आहे, पंढरीश परमात्मा तुमच्या पाठीमागे उभाच आहे, पण आज तर सेना महाराजाची पुण्यतिथी देखील आहे. अगदी सहज पद्धतीने तुम्हाला मोठे मोठे वक्ते भेटतात. म्हणून तुमचं काय वर्णन करावं. विठाल या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्रातील मोठे मोठे कलाकार, अगदी या क्षेत्रातले भीष्माचार्य, द्रोणाचार्य अगदी या ठिकाणी माझ्यासोबत आज आलेले की ज्यांच्या आवाजाची चर्चा सगळ्या महाराष्ट्रभर होती, असे गायन सम्राट श्री हरिभक्तपरायण तुळशीराम दादा. तसंच या ठिकाणी अगदी आज जी चाल गायली IPL चे ओपनर बॅट्समन शोभावे अशा पद्धतीने गायले. त्यांना साथ ज्यांनी केली की ज्यांच्या जीवनामध्ये गायन आणि कीर्तन या दोन्हीचा समन्वय आहे. माझे स्नेही परम मित्र श्री हरिभक्तपरायण दादा महाराज पाटील असतील, तशाच पद्धतीने पलीकडे उभे असणारे की ज्यांचे आवाज आपण 7 दिवसापासून ऐकत आहे, त्यांच्या आवाजाची चर्चा सगळ्या यूट्यूबला होती. अशा पद्धतीचे भजन सम्राट श्री हरिभक्तपरायण माझे स्नेही मित्र भगवान दादा गाडेकर असतील. तशाच पद्धतीने मृदंगावर विराजित असणारे या ठिकाणी की ज्यांचं तब्येत आणि वाजवणं आणि स्वभाव या तिन्हीचा समन्वय म्हणजे अर्जुन महाराज उत्कृष्ट. आणि त्यांना अगदी त्यांच्याच समोर विराजित असणारे डवले बाबा आहे, उत्कृष्ट हात आहे. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे कृष्णा महाराज घोडके, अगदी ओढके, आदरणीय कोरडे आदरणीय महाराजांनी उपस्थिती अगदी सप्ताहासाठी लावली, म्हणून गावकऱ्याच्या वतीने मी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. तसेच महाराष्ट्रातील सर्वच महापुरुषाचं माहेरघर आणि सर्वच महाराज मंडळीचे हितचिंतक इकडं आल्याच्या नंतर त्यांच्या घरी न जाणं आणि बाबा पुढं जाणं हे शक्यच नाही. अशा पद्धतीचे आमच्या गुरुवरे कृष्णाजी बाबापासून आमच्या आश्रमावर नित्य निरंतर प्रेम करणारे, तसंच प्रेम माझ्यावर देखील आदरणीय अशोकांना करतात. म्हणून अण्णांच्या चरणी मी नतमस्तक होतो. आणि बाकीचे आता हे बघा, आता सर्वांचं नाव घेत बसलं ते लोक म्हणतील कीर्तन कशाला ठेवलं. हो, अगदी अभंगाचा भाव बी सांगण्यात आला पाहिजे. म्हणून या ठिकाणी उपस्थित असणारे तुम्ही सर्वच मंडळी आहे, तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आदरणीय रामू काका शेळके हे देखील या ठिकाणी आलेले, काकांना बी खूप खूप शुभेच्छा. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि अभंगाकडे वळतो. हे कलशपूर्व म्हणजे काले
शिवाय आपल्या संप्रदायाचा दंडक आहे की काल्याच्या अगोदर देवाच्याकडे काहीतरी मागणी करायची असते, काहीतरी याचना करायची असते, किंबहुना आपल्या अंतःकरणातला आत्मभाव देवाच्या पुढे प्रकट करायचा असतो. त्याच कीर्तन परंपरेला अनुसरून एक मागणी प्रकरणातला अभंग तुमच्या पुढे ठेवलेला आहे. या अभंगातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार यांनी भगवान पंढरीश परमात्म्याकडे नामचिंतनाची मागणी केलेली आहे. विठ्ठल हा इतका सुंदर पर्व काळे महाराज एक तर अन्न चातुर्मास चालू. आपल्याला माहित आहे की आषाढी पासून चातुर्मासाला आरंभ होतो की कार्तिकी एकादशी पर्यंत हा चातुर्मासाचा पर्व काळे पंढरपुरामध्ये अगदी सुंदर चातुर्मास चालू आहे. त्यातल्या त्यात आणखीन हा कोणता महिना चालू आहे? श्रावण महिना. हो, भगवान शंकराचा अगदी हा महिना असतो, भगवान शंकराचा महिना आहे. आणि त्यातल्या त्यात मला सांगण्यात आलं की 1 महिन्यापासून या ठिकाणी विणा आरंभ केलेला आहे. विणा चालू आहे. आणि काय तरुण मंडळी, हो यांचं काय वर्णन करावं. मित्र म्हणतो की अनेक जन्मात पिढ्याना पिढ्या पुण्य केलं आणि असे तरुण दुधड नगरीमध्ये निर्माण झाले. विठाल आपल्या वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक दिवस उत्सवाचा असतो, प्रत्येक दिवस उत्सवाचा असतो. आज तशी शेना महाराजांची पुण्यतिथी आहे, आज एकादशी देखील आहे. प्रत्येक दिवस उत्सवाचा असतो. जर आपण निरीक्षण केलं तर हो, तुम्ही कुठला उत्सव धरा, कुठला सण धरा, कारण त्या महाराजाला नैमित्तिक जर असा विचार केला तर नैमित्तिक काही ना काही बोलावंच लागेल. आणि हे बघा, आपली भारतीयांची एक विशेषता आहे, प्रत्येक उत्सवाचं आपल्याला कारण सांगता येणं शक्य आहे. आत्ताच आपण रक्षाबंधन झालं त्याचं कारण आपण सांगू शकतो, ते बी व्यावहारिक दृष्टीनं बी कारण सांगू शकतो आणि आध्यात्मिक दृष्टीनं बी कारण सांगू शकतो. पुढं मार्च एप्रिलमध्ये एक उत्सव येतो बघा, होळी उत्सव येतो. मला सांगायचं कशा संदर्भात की प्रत्येक दिवस उत्सव आहे आणि प्रत्येक उत्सवाचं आध्यात्मिक देखील कारण सांगता येणं शक्य आहे आणि व्यावहारिक कारण देखील सांगता येणं शक्य आहे. विठाल कुठल्याही उत्सवाचं मला कारण विचारा. आता होळी कशाबद्दल साजरी करतो आपण? पुराणामध्ये ऐकून आहे की होळिका एक राक्षसीन होती की जिला आपण आज दुष्ट प्रवृत्ती अशी म्हणतो. त्या दिवशी दुष्ट प्रवृत्ती जाळून अगदी अंतःकरणामध्ये सत्वगुण निर्माण करायचे असते. अशा पद्धतीने हे आध्यात्मिक कारण झालं. व्यावहारिक कारण काय असतं? अगदी विज्ञानाच्या दृष्टीने म्हातारे माणसांना या ठिकाणी वयस्कर लोकांना माहिती आहे की जी थंडी असते ती थंडी जाळून आपण आपले पांघराचे कपडेवर पोटमाळ्यावर टाकत असतो त्या दिवशी. तसं महाराज, भारतीय संस्कृती इतकी उत्कृष्ट संस्कृती आहे. भारतीय संस्कृतीचं तत्वज्ञान, भारतीय संस्कृतीची परंपरा अतिशय म्हणजे प्रत्येकाला कारण सांगता येणं शक्य आहे. विठाल अहो, इतर देशाचा जर विचार केला तर स्वित्झर्लंडमध्ये त्याच महिन्यामध्ये एक उत्सव साजरा केला जातो, वाईफ कारुस. वाईफ म्हणजे बायको. आणि बायकोला रुसाचा दिवस असतो. तुम्ही सर्च करून बरं का युट्यूबला. त्या दिवशी घेणं नाही देणं नाही. त्या दिवशी मार्चमध्ये तुम्ही विचार करा की 16 मार्चला स्वित्झर्लंडमध्ये विनाकारण माता मावल्या रुसून बसतात. सकाळपासून रुसून बसतात. त्याचा एक स्पेशल रूम असते आणि ह्या महाशयांनी त्यांची समजूत काढायची दिवसभर. त्या दिवशी जे धुनी भांडी काय घरातले काम असं सर्व यांनी करायचे. अशा पद्धतीचा उत्सव तिथं दर मार्च महिन्यामध्ये 16 तारखेला साजरा केला जातो. मला सांगा, यांना जर विचारलं त्याचं आध्यात्मिक कारण सांगता येईल? व्यावहारिक कारण सांगता येईल? विज्ञानाच्या दृष्टीनं कारण सांगा, नाही सांगता येणार. पण आपल्या छोट्या छोट्या मुलाला विचारा, दीपावली का साजरी करतो आपण? संतांच्या पुण्यतिथ्या करतो. नाही महाराज, संतांच्या पुण्यतिथ्या केल्याच पाहिजे. हनुमानजी साक्षात अग्रगण्य संतांमध्ये. आणि मी म्हणतो, मला तर वाटतं की हनुमान मंदिराची ट्रस्ट त्यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सर्वच गावकऱ्यांच्या सहकार्याने हा उत्सव या ठिकाणी होत आहे. मला वाटतं आजची संत सेवा श्री सुखदेवराव चौधरी यांची आहे. सर्वांना विठ्ठल विठ्ठल.
गाथ्यात आलं. गाथ्यात कुठं आलं? 400 वर्षाच्या अगोदर महाराजांनी नाव लिहून ठेवलं. विश्वात असं एक गाव नाही की त्याचं नाव गाथ्यात असं. महाराजांना माहित होतं काय की 400 वर्षानंतर या ठिकाणचे तरुण एकत्रित येणार आणि इतका मोठा उत्सव करणार, महापुरुषांना संतुष्ट करणार. बगलातलं बोलत नाही, बहुदुधळ पुरावा दिला का नाही? अहो ते वंद्या अर्थाकड नाही पाहिजे, शब्द को पकडो, भाव को मध्ये विठाल तुमच्या गावाचं नाव गाथ्यात महाराजांनी दिलं. हे पत्रकार छत्रकार हे नाही, कोणी दिलं? महाराजांनी दिलं. महाराज कोणाचं समर्थन करत नव्हते, ते काय आपल्यासारखे कोणाचं वर्णन करत, कोणाचं काही का. अहो ते जगद्गुरु तुकोबर आहे आणि त्यांनी जर तुमचं नाव, तुमच्या गावाचं नाव, दुधळ गाव बी उत्कृष्ट आहे. दुधळ म्हणजे दुधाळ, अगदी दुधाळ म्हणजे नुसतं दूध नका अर्थ घेऊ, धनसंपत्तीने दुधाळ असणारे आणि धर्मकार्यासाठी उदारांत करणारे, अगदी धनसंपत्ती खर्च करणारे, श्रमदान करणारे, अन्नदान करणारे. काय तुमची तनमन धनाची 7 दिवसाची सेवा हो. कोणी अन्नदानाच्या माध्यमातून मला इथं आल्याच्या नंतर चमत्कार वाटला. मला असं वाटत होतं यांच्या प्रत्येकाच्या जरी नतमस्तक भाव काय ती संस्कृती, काय परंपरा. मला सुद्धा स्वप्नात असं वाटायला लागलं की महाराष्ट्रात बी असं गाव असू शकतं. अण्णा आमची पक्की जिरली आज. हा आम्हाला वाटत होतं आमचीच लाल आहे का. महाराष्ट्रामध्ये नुसतं आमच्या श्री क्षेत्र पावनधाम आश्रमाची त्या सप्ताह ज्ञानोबराच्या समाधी सोहळ्याची चर्चा आहे काय. असं काही नाही. ते कसं असतं, विहिरीतच असलं नुसतं बेडूक तर तेवढंच विषय वाटतं. बाहेर पडल्याच्या नंतर आणि ही उपस्थिती नुसती उपस्थिती नाही, प्रसन्न उपस्थिती आहे. काय तुमच्या चेहऱ्यावर तेज झळकत आहे, काय तुमच्या अंतकरणाची पवित्रता आहे. मी तर म्हणतो हे सगळे ज्ञानोबरायचेच मुलं आहे. सर्व एकत्रित झाले आणि संतांना संतुष्ट करण्यासाठी इतका मोठा उत्सव केला. मंडळी ज्या ज्या वेळेला, हो ज्या ज्या वेळेला मोठ्या मोठ्या सप्तेची महाराष्ट्रामध्ये चर्चा होईल त्या त्या वेळेला दुधाळचं नाव घेतल्याशिवाय चर्चा संपू शकत नाही. मला सांगा, जर तुमचं नाव महाराजांनी गाथ्यात लिहिलं असेल, मग तुमची चर्चा सगळ्या चंद्रलोकात होती, इंद्रलोकात होती, सूर्यलोकात होती, सत्यलोकामध्ये होती. म्हणजे तुमच्यावर महाराजांचं ऋण आहे का, आहे का नाही? तुमच्यावर काय जगद्गुरु तुकोबारायचं ऋण आहे आणि त्या ऋणातून उत्तराय होण्याचाच हा प्रयत्न असावा. विठाल आपण खूप मोठे उत्सव केले, आपण अन्नदान केलं, आपण मोठे दाते. कारण आज दाता आणि याचक या संदर्भात चर्चा करायची. आपल्याला वाटत असेल मंडळी, पण हे बघा, हे अन्नदान, हे अर्थदान, श्रमदान हे दीर्घकालीन टिकणार नसतं. हो, जे ज्ञानदान आहे की जे संतांनी विश्वाला केलं, म्हणून सर्वात मोठे दाते तर संत आहे. दाता तोची
त्यांच्यामुळं तर हे सगळी परिस्थिती कमी करून घ्यायची. इतका पैसा खर्च करावा लागतो, इतक्या गोष्टी खर्च कराव्या लागतात. पण मंडळी त्यांनी काय केलं? अहो त्यांनी स्वतः भगवंताचं चिंतन केलं आणि तुमच्या आमच्याकडून देखील करून घेतलं. करुणी स्मरण करवी आणि का तो या झाला नाव जगी तुका म्हणे ऐसे परोपकारी त्यांच्या पायावरी डोही माझी. मी कशा संदर्भात सांगतो की महाराजांच्या ऋणातून उतराई होण्याचा मी प्रयत्न आहे. विढाल जसे संतांचे आपल्यावर उपकार आहे मंडळी, तशाच पद्धतीने देवाचे बी उपकार आहे. ज्याच्याकडे याचना करायची, ज्याच्याकडे मागणी आज आपल्याला करायची आहे, त्या देवाने काय दिलं आपल्याला, त्याचे काय उपकार आहे. हो, त्याच्या उपकाराच्या राशी तर राशीच आहे. काय दिलं? अहो त्यांनी काय नाही दिलं. जेणे हा जीव दिला दान, जेणे हा जीव दिला दान, जेणे हा जीव दिला आपल्याला काय काय दिलं हे पहिलं जाणून घ्या. जर त्यांनी काय दिलं हे कळलं ना, त्याच्या संदर्भात अंतःकरणात प्रेम निर्माण होत असतं, कृतज्ञता भक्ती निर्माण होत असते. त्याच्या संदर्भात आपल्याला चिंतन करावं वाटतं. आणि कीर्तनाचा नियम आहे की कीर्तनामध्ये वक्त्याने भगवंताच्या संदर्भात प्रेम निर्माण झालं पाहिजे. श्रोते मंडळीच्या त्यांना भगवंताचं चिंतन करावं वाटलं पाहिजे, एकांतामध्ये ध्यान करावं वाटलं पाहिजे. जे नेमकरूनी मूर्ती बसावी अंतरीशी हरीची ऐशी कीर्तन मर्यादांच्या संतांच्या ज्ञान भक्ती विरही. पुढचं नाही बोलायचं, विढाल अवघडे याचना करायची. त्यांनी काय काय दिलं? महाराज म्हणतात जेणे हा जीव दिला दान. देवानी काय दिलं आपल्याला? अगोदर ऑटोमॅटिक काय दिलं? जीव दिला. जीव, ज्याच्यामुळे आपण जिवंत आहोत. हे बघा, या पिंडामध्ये जीव आहे. जीव की ज्याला शक्ती म्हणतो, आपण आत्मा म्हणतो. एक परमात्म्याचा छोटासा अंश तुकडा त्यांनी आपल्याला दान म्हणून दिला की ज्याच्यामुळे आपण जिवंत आहोत. आपण जे फिरतो या ठिकाणी, आपण जे जिवंत या ठिकाणी आपण जे उपस्थित आहे, आपण पाहतो, डोळ्यांनी पाहतो, कानाने श्रवण करतो, आपण वाणीने बोलतो, अगदी घ्राणेंद्रियाने श्वास घेतो. हे सर्व का घडतं? कारण देवानी दिलेला जीव शरीरामध्ये, पिंडामध्ये उपस्थित आहे. आणि तो जर जीव एकदा जर गेला या शरीरातून, त्याला पेटून द्यावं लागतं. म्हणजे तुमच्या अंतःकरणात प्रश्न होईल का देवानीच दिला असं कशाहून म्हणता? हे जर देवानीच दिला असं कशाहून म्हणता? मी तुम्हाला प्रश्न, जर जीव देवानी नाही दिला, हा नैसर्गिक आहे, असं जर तुमच्या काय अंतःकरणात, कोणाच्या अंतःकरणात प्रश्न असेल, तर एखादं मेलं, एखादा मृत झाला व्यक्ती, मी तर म्हणतो या ठिकाणी कोणीच मरू नये बा. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये शताब्दी पाहावी अशी माझी इच्छा आहे. हो, अशाच पद्धतीचं काय झालं? हा, विठाल काय दिलं या संदर्भात चर्चा चालू. जीव दिला, जीव. आणि जोपर्यंत जीव या देहात विद्यमान आहे तोपर्यंतच लोक व्यवहार करतात आपल्यासोबत. जीव जर देहातून गेला, त्याला काढी लावून द्यावं लागती. शंकराचार्याचं चरपटीस नावाचं एक स्तोत्र आहे. यावत जीव निवसती देहे कुशलम तावत पृच्छति गेहे गतवती वायो देहा पाये
तस्मिन् काये भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज मूढमते. हे मूढमते, तू गोविंदाचं भजन कर. का? कारण जोपर्यंत देवाने दिलेला जीव या शरीरामध्ये विद्यमान आहे तोपर्यंतच बाकी सगळ्या संसारातले लोक तुझ्यासोबत व्यवहार करतील. एकदा जीव निघून गेला लोक तुझ्यासोबत व्यवहार नाही, काडी लावून देते. कोणा बोलाविता हरी वीणा, कोणा बोलाविता आत्मा आपल्या शरीरामध्ये प्रविष्ट केलं म्हणून सांगतो. आणि त्यांनी जर लोड शेडिंग केली तर काय होईल तुम्हाला कळतं का? विद्युत मंडळावाले जर वीज पुरवठा कमी पडला तर लोड शेडिंग करतात. 8-8 घंट्यासाठी काय करतात? लाईट बंद करतात. अशी या शक्तीची जर लोड शेडिंग झाली तर काय होईल बरं? चैतन्य शक्तीची आपण मरून पडू 8-8 घंट्यासाठी. कोणी कुठं बी एखाद्याची लोड शेडिंग जर इथं मंडपात असली तर इथंच मरून पडेल 8 घंट्यासाठी. त्याच्यामध्ये माझी जर लोड शेडिंग 2 घंटे त्याच्यात आले तर मी मरून पडत. हो, म्हणजे सांगायचं कशासाठी की हे देवाने दिलं, हे देवाने दिलं म्हणूनच आपण जिवंत आहोत. विठाल आश्चर्य आहे विश्वामध्ये. अहो स्वतःची पत्नी भार्या बिब्बे तसं काय हो, शरीरातलं जीव चैतन्य शक्ती निघून गेल्याच्या नंतर ज्या पत्नीवर अजीवन प्रेम केलं ती पत्नी सुद्धा म्हणते याच्यातून याला पहिलं उचला, याला जाळा. म्हणता का नाही? कोण नाही म्हणतं? हा, एखाद्याचा पती अकस्मात कोणी मरू नये. मी परत परत म्हणतो की मला इतकी उपस्थिती शताब्दीपर्यंत पाहिजे, इतकी सगळ्याची उपस्थिती. आणि तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये म्हणजे शताब्दी म्हणजे 100वी साजरी व्हावी सत्याची, असं माझी इच्छा नाही कोणी मराव म्हणून. पण भगवंताची तुम्हाला उपकार सांगतो. एखाद्याचं जर पती मेला एखाद्या पत्नीचं आणि तिला जर म्हटलं त्याला मातावाल्या खूप मोठ्या रडतो. हो, उगी बाई उगी जास्त रडतात. एखाद्या जाणकार व्यक्तीने यायला पाहिजे आणि त्याला सांगायला पाहिजे बाई रडू नको. जर ऐकतच नसेल तर हे बघ आता किती 9:10 झाली. आता याला आम्ही आतमध्ये डांबतो, त्याला डांबतात ना आतमध्ये. हे बघ आता राहिले तुझ्याकडे 12 घंटे, उद्या 9 वाजता याला जाणार आहे. तू काय कर, याच्यापाशी बस, याच्याकडे पाहून घे, बोलून घे, काय करायचं तर करून घे. उद्या जाणार आहे आणि त्या पत्नीला मध्ये बसायचं आणि स्विच ऑफ करायचं, बाहेर लाईट बंद करून कडी लावून घ्यायची. कोणती पत्नी बसल त्याच्यापाशी? नाही म्हणायला लागले. या किती प्रेम केलं, काय काय केलं तुम्ही त्यांच्यासाठी. बघा विठ्ठल कारण त्याच्यातली चैतन्य शक्ती निघून गेली. म्हणजे सर्वात मोठे उपकार परमात्म्याचे. ज्याच्याकडे मागायचं त्याने अगोदर काय काय केलं बघा. म्हणजे सगळा व्यवहार हा परमात्म्याची जी देणगी आपल्याला दिली त्याच्यावर चालू आहे, असा सगळा विचार महाराजांनी केला. आणि महाराजांच्या अंतःकरणामध्ये कृतज्ञता भक्तीचा उदय झाला. महाराज परमात्म्याची भक्ती करू लागले. अखंड अंतःकरणामध्ये चिंतन आणि महाराज मुखामध्ये नाम, ही अखंड धारा
खूप दीर्घकाळ महाराजांनी चिंतन केल्याच्या नंतर पंढरीश परमात्म्याच्या अंतःकरणात दया निर्माण झाली. कारण या भक्तीचे इतके ऋण झाले, परमात्म्यावर इतके ऋण झाले की देवाला वाटायचं की यांनी काहीतरी मागावं. म्हणून अगदी हात जोडून परमात्मा महाराजांच्या पुढं, महाराजांच्या मागं मागण्याची आस आहे. मागण्याची आस आहे. मागण्याची आस देवाला वाटायचं यांनी काहीतरी मागावं, यांनी काहीतरी मागावं. म्हणून परमात्मा महाराजांच्या मागं पुढं हात जोडून महाराजांना विनंती करायची की तुम्ही काहीतरी मागितलं पाहिजे. महाराज आपण तो काय, आपण तो दिसतो वारीला जरी गेलो तर भली मोठ्या यादीत घेऊन जातो. बरं आपले मागणे बी अशा विचित्र राहतात. शेतात जाणार नाही पण 1 एकर मध्ये 50 क्विंटल कापूस. मुलाचा पहिला नंबर यावा, मुली अगदी कलेक्टरासोबत लग्न व्हावं, अशी आपली यादी तर यादी असते. ते आपलं यादी घेतं आणि कचराकुंडीमध्ये टाकून देतं. का? कारण आपली सकाम भक्ती आपल्याकडं, आपण गेल्याच्या नंतर देव आपल्याकडे पाहत नाही. पण आज ज्यांची पुण्यतिथी आहे, सेना महाराज ज्या वेळेला पंढरीश परमात्म्याच्या मंदिरात जायचे ना मंडळी, सेना महाराज मंदिरामध्ये प्रविष्ट होऊन बाहेर निघेपर्यंत देवाची मान वर करण्याची ताकद नव्हती. का? कारण हे निष्काम भक्तीचं ऋण होतं. विठाल त्यांच्या भक्तीतून एक पद्धतीची एक शक्ती निर्माण होत असते. आपल्या भक्तीतून शक्ती निर्माण होत नाही. आपल्या भक्तीतून शक्ती का निर्माण होत नाही? कारण आपली निष्काम भक्ती नसते. जे भक्तीचे प्रकार सांगितले भागवतामध्ये सांगितले, विष्णू पुराणात सांगितले. विष्णू पुराणामध्ये 64 भक्तीचे प्रकार सांगितले. भागवतामध्ये 9 प्रकार सांगितले. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, सगळे प्रकार बघा. आपल्या कुठल्याच प्रकारामध्ये आपली भक्ती बसत नाही. आपली भक्ती कशी राहते? आपली चाप्टर भक्ती राहते. आपली कोणती भक्ती? चाप्टर भक्ती. आपली भक्ती की देवाला फसवणारी राहते. मी चाप्टर भक्तीचे प्रकार सांगतो. एक असा लग्न झालं, लग्न झाल्याच्या नंतर 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, पण मुलगाच होईल. आता मुलगाच होईल. त्याला वाटायचं आता इतके सर्वांची मित्रमंडळी सोबत सगळं काही लग्न होऊन त्यांना मुलं बाळ झाली, मला का मुलगा होत नाही. त्याने ऐकलं की दुधाडचे काही, दुधाड गावामध्ये जे काही सावता महाराज आहेत ते अत्यंत चमत्कारिक. त्यांना जर नवस केला ना मुलगा हो. त्याला असं कळाल्याच्या नंतर तो अगदी महाराजांच्या समोर आला. महाराजांना विनंती केली की महाराज, ह्या वर्षी मला मुलगा झाला पाहिजे. ह्या वर्षी जर मला मुलगा झाला, मी तसा गरीब आहे, मी श्रीमंत नाही, मी अत्यंत गरीब आहे. माझ्याकडे जमीन नाही, काही नाही, फक्त एकच कारोड आहे. काय? कारोड कळती का? कळते ना कारोड? हा, गाईची असणारी कारोड. ती कारोड विकून तुमच्या दानपेटीत पैसे टाकले. अशा पद्धतीचा नवस केला. मी तुम्हाला चाप्टर भक्ती सांगतो. आपल्या भक्तीतून रिझल्ट का निर्माण होत नाही, शक्ती का निर्माण होत नाही, अशा पद्धतीचा नवस केला. महाराज काय खालीवर झालं माहीत नाही, पण त्यांना मुलगा झाला. महाराजांच्या आशीर्वादाने त्याच वर्षी त्यांना मुलगा झाला. त्याला खूप आनंद वाटला. पण आता नवस पूर्ण करावं लागेल. नवस पूर्ण नाही केल्याच्या नंतर माता मावल्याला माहीत राहतं काय होतं. हो, त्यांचे मोठाले अनुमान असतात. हे आशानं असं झालं असन, तशानं तसं झालं असन. तो सुद्धा घाबरला. त्याला वाटलं तर नवस केला, नवस तर पूर्ण करावं लागेल. पण भानगड अशी झाली दादा महाराज, ज्या वेळेला नवस केलता त्यावेळेला ती कारोड कृष होती, अशी कृष पतली होती. पण 1-1.5 वर्षामध्ये अशी ती ततांगडी झाली.
व्यायला झाली की हो आता व्याणार नाही नाही 2 दिवसामध्ये व्याली का. त्याला मोठं आश्चर्य वाटलं आणि विचार करू लागला साला नवस करून जरा फसलोच. कोण म्हणायला लागला, तो व्यक्ती म्हणायला लागला नवस करून जरा फसलो, कारण ज्या वेळेला नवस केला त्यावेळेला कारण कृष होती. आता ही आपल्यापाशी दुसरी संपत्ती नाही, पण नवस पूर्ण नाही केल्यानंतर इकडं काही घोटाळा व्हायचा. बघा त्याने डोकं कसं लावलं मला सांगू, तुम्ही विनाकारण नाही दृष्टांत सांगा. आपल्या भक्तीतून एक परिणाम काय येतो, जसा महाराजांच्या भक्तीतून परिणाम आला. त्यांनी डोकं लावलं. आता कारोड विकून दानपेटीत पैसे टाकीन म्हटला, कारोड घेतली तर बाजार कोणता आहे जवळ, करमाळाचा. अगदी कारोड घेतली करमाळच्या बाजारात गेला. करमाळाच्या बाजारात गेला पण नुसती कारोड नाही घेऊन गेला, सोबत एक मांजर नेली. सोबत काय नेली, एक मांजर नेली. कारोड सोबत घेतली मांजर आणि बाजारात जाऊन बसला. बाजारात जाऊन बसल्यानंतर ती व्यालेली ती सगळी सुंदर अशा पद्धतीची गोमाता पाहून सर्वात तिथे भिडी पाडली. कारण कुणालाही वाटतं आजच आपल्या घरात काय व्हावं, दूध सुरू व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. सर्व त्याला विचारायला लागले का हो किती रुपयाला दिली कारोड, सांगितलं हा. त्यांनी सांगितलं कारोड विकायला आलो पण नुसती कारोड नाही विकायची, जो कारोडी सोबत मांजर घेईल त्यालाच कारोड दे. हे ते कृषी केंद्र खात्यासारखं झालं. आजकाल त्यांनी जर तुम्हाला खताची गोळी घ्यायची ती पूर्ण एन्ड्रोसॉल आता काय करावं, आमच्या सारख्याने जर गोमातेसाठी जर तिथं काही गवत लावलं तर ते औषध काय प्यायचं, ते घ्यावंच लागत. ती घेतल्याशिवाय ती देत नाही, अशा पद्धतीची प्रथा. अहो महाराज सगळ्यांची उडी पडली, सर्व विचार करू लागले, पण काही म्हणायला लागले साला हे मांजर कसं काय घेऊ. तिथून अर्धी गर्दीत हटली. मग नंतर एक माणूस पुढे आला. हे झालं का हो, मांजरीची किंमत काय, सांगितलं 21,000 रुपये. मांजरीची किंमत काय, 21,000. सुंदर आहे मांजर, दिसायला सुंदर आहे, म्याव म्याव करती, अमुक माहिती सांगा असं सांगितलं. पक्क एरवड्यात जाऊ द्या. पण एक माणसाने विचारलं गायीची किंमत, सांगितलं 100 रुपये. गायीची किंमत 100 रुपये. मांजरीची किंमत 25,000 रुपये. त्याला सांगितलं साला कशाचे तरी पैसे, सांगितलं हे धरा 25,000, ते सांगितलं ही धरा मांजर, हे धरा 100, ही धरा गोमाता. त्यांनी मांजरीचे पैसे घेतले. किती 100. गाईचे घेतले किती 100. घरी नाही गेला, 10 रुपये कुठं आला. नवस केलता ना, काय नवस केलता, गाय विकून पैसे दानपेटीत. या ठिकाणी सावता महाराजाच्या मंदिरासमोर आला. महाराजांना हात जोडले, नतमस्तक झाला. खिशातले 100 रुपये काढून दानपेटीत टाकले आणि घरी गेला. महाराजांनी तो डोक्यालाच हात लावला सावता. बापरे, याला काय म्हणतात, चॅप्टर भक्ती. अशी आपली काय, मग चॅप्टर भक्ती असल्यामुळे आपल्या भक्तीतून काही येत नाही, रिझल्ट येत नाही. आपल्या भक्तीचा जो परिणाम असतो, एक दुःख सहन करण्याची शक्ती जी मिळते, अशा पद्धतीने अशा भक्तीतून मिळत नाही. विठाल निष्काम ही अंतरंग भक्ती होती. आणि या भक्तीचे ऋण झाल्याच्या नंतर अगदी देव महाराजाकडे विनंती करू लागला की तुम्ही काहीतरी मागितलं पाहिजे. महाराज तुमच्यावर अनेक पद्धतीचे संकट येतात, या संकटातून सोडण्याची तरी इच्छा करा. पण महाराज सांगतात नाही, ओ मी माझा भोग होईना तो भोगा, होईना तो भोगा, होईना होईना तो भोगा, होईना
सारखं पहिलं चरण आहे की देवा माझा दुःखाची जी परिस्थिती आहे, जे दुःखात्मक जो भोग आहे तो मी भोगायला तयार आहे. जगत कल्याणासाठी मी तो भोग भोगायला तयार आहे. त्याचा भार मी तुझ्यावर घालणार नाही. तरुण मंडळीकडे पाहून काही राष्ट्रभक्ताचा भोग सांगतो. विठाला या देश स्वतंत्र होण्यासाठी दुःखाचा पहाड, अगदी दुःखाला कसं कौंडळतात अशा पद्धतीचे कितीतरी राष्ट्रभक्त आपल्या भारतामध्ये होऊन गेले. 1931 सालची गोष्ट आहे म्हणजे की त्यावेळेला भगतसिंगांचं वय 9 वर्षाचं होतं. जालिमवाला हत्याकांड कोण विसरू सांगतो. जालिम बागामध्ये जो हत्याकांड घडला, लाखो भारतीय तिथं मारले गेले. तिथली परिस्थिती अशी होती की आपला देश स्वतंत्र होण्यासाठी मोकळ्या पटांगणात असे लाखो भारतीय आले होते. मंडळी, मी भोगाच्या संदर्भात सांगतो की माझं दुःख, मृत्यूचं दुःख देखील मी भोगायला तयार आहे भारत मातेच्या स्वतंत्रेसाठी, या राष्ट्राच्या हितासाठी. असे कितीतरी देशभक्त होऊन गेले की त्यामध्ये एक भगतसिंग आहे. हो महाराज, स्थिती अशी होती की अण्णा अशी मध्ये प्रचंड मोठी भिंत होती आणि एकूण इंग्रजाच्या गोळ्या हे भारतीयावर चालू होत्या. भारतीयांचे मरण तेव्हा थांबले की जेव्हा इंग्रजाच्या बंदुकीमधल्या गोळ्या संपल्या. त्यावेळेला भारतीयांचे मरण थांबले. जवळजवळ 1.5 लाख 1,40,000 भारतीय अगदी त्यावेळेला मरण पावले. आणि त्यावेळेला भगतसिंगाचं वय 9 वर्षाचं होतं मंडळी. आणि या सगळ्या कर्माचा साक्षी भगतसिंग आपल्या डोळ्याने हे सगळं दृश्य पाहत होता. अगदी प्रचंड. मी भोगाच्या संदर्भात सांगतो, माझा भोग मी कसा भोगायला तयार आहे. माझं दुःख, मृत्यूचं दुःख देखील मी गिळायला तयार आहे. वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं सांगतो. असं सगळं दृश्य पाहिल्याच्या नंतर जी माती रक्ताने लाल झाली होती, ती माती भगतसिंगाने अगदी आपल्या हातात घेतली आणि शपथ खाल्ली. भारत मातेची शपथ खाल्ली, मा याचा बदला मी घेतल्याशिवाय, आज जे मरण झाले याचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही. महाराज, हेच चिंतन भगतसिंगाच्या अंतःकरणात चालू होतं. भगतसिंग मोठे झाले. भगतसिंग 14-15व्या 16व्या वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलं आणि उत्कृष्ट शिक्षण झाल्याच्या नंतर लग्नाच्या वयात भगतसिंग आले. भगतसिंगांना पाहुणे पाहण्यासाठी आले. ही मंडळी ही कशासाठी सांगतो, हे तरुण मंडळीकडे पाहून सांगत आहे. भगतसिंगाला पाहुणे पाहण्यासाठी आले आणि भगतसिंगाची आई सांगते, भगत तुला पाहुणे पाहायला आले. भगतसिंगाच्या आईने 50 रुपयाची नोट काढून भगतसिंगाच्या हातात दिली. सांगितलं बाजार घेऊन ये. त्यावेळेला 50 रुपयामध्ये भला मोठा बाजार मिळायचा. भगतसिंग घराच्या बाहेर पडले. भगतसिंग नोटीकडे पाहत होते आणि भारत मातेचा विचार करत होते, आपल्या प्रतिज्ञेचा विचार करत होते. जर या 50 रुपयाचा बाजार मी करून घरी गेलो तर पाहुणे मला असंच पसंत करीन. ते काय आपल्यासारखं थोडीच होतं. ते खरं प्रेम होतं. आपलं प्रेम करतं, ज्यांनी जन्म दिला त्याच्यावर करीत नाही, आई वडिलावर करत नाही, कोणावर दुसऱ्यावरच प्रेम राहतं. आणि ते प्रेम मोठं विचित्र असतं. एका मुलाने, ही आजकाल जी परिस्थिती चालू आहे ना व्हॉट्सअपला, एका मुलाने मेसेज केला व्हॉट्सअप. एका मुलीने काय मेसेज केला असं ना, तर एक जणांना वाचून मेसेज असा केला की रडत असतील तर आसू पाठव. काय रडत असेल तर आसू पाठव, हसत असेल तर हसू पाठव, झोपेत असेल तर स्वप्न पाठव, जागी असेल तर शुभेच्छा पाठव. ती पोरगी गेलेली होती. तिनं सांगितलं, सुंबळ्या भांडे घाशी ते खरं काढू. असं प्रेम आहे आपलं. विठाला असं प्रेम नव्हतं. भारत मातेसाठी अगदी देह सुद्धा, या देहाला काढी लावायला सुद्धा तयार अशी कितीतरी राष्ट्रभक्त झाले. भगतसिंग विचार करू लागले. तिकड पाहायचे आणि विचार करायचे. मी घरी गेलो, माझा सात्विक स्वभाव, माझी ज्ञानाची योग्यता सगळं पाहून मला पाहुणे पसंत करतील आणि माझं लग्न होईल. आणि लग्न झाल्याच्या नंतर मला आजीवन मला बाईची सेवा करावी लागेल. आणि माझा जन्म तर आईची सेवा करण्यासाठी झाला.
भारत मातेची सेवा करण्यासाठी झाला. मला आजीवन बाईची सेवा करावी लागेल अशा पद्धतीचा विचार करून भगतसिंग तीच नोट घेऊन घरी न जाता अगदी स्वातंत्र्य जे संघटक आहे त्याच्यामध्ये त्या 50 रुपयावर सामील होतात. आणि महाराज भगतसिंगाच्या डोक्यात तेच चालू राहतं, भारतीयाचे मरण. नंतर महाराज काही दिवसानंतर भगतसिंग इंग्रजाच्या स्वतंत्रते संसद भवनावर खूप मोठा बॉम्बस्फोट करतात. त्याच्यात अनेक पद्धतीचे इंग्रजाचे अधिकारी मरण पावतात. काही दिवसानंतर आपल्याच काहीने त्यांच्याशी एकी केल्यामुळे भगतसिंग पकडल्या जातात आणि भगतसिंगांना लाहोरच्या जेलमध्ये टाकल्या जातात. की आज जे पाकिस्तानमध्ये आहे, पहिला भारत पाकिस्तान एकच होता, लाहोरच्या जेलमध्ये भगतसिंगांना टाकल्या जातं. आणि महाराज काही दिवसांनी भगतसिंगाला फाशीची घोषणा होते की ह्या तारखेला भगतसिंगाला फाशी होणार आहे. ज्या वेळेला ही बातमी सगळीकडे पसरते, त्यांच्या आईला कळतं, त्यांच्या आईचं अंतःकरण भरून येतं. माझा सात्विक मुलगा देशासाठी लढणारा आणि आज त्याला फाशी होणार आहे म्हणून आई भगतसिंगाला भेटायला जाते मंडळी. आणि आईला भगतसिंगाला ते तसे कपडे पाहून जलातले ते छोटाले कपडे, टोपी, ते तसे सगळे कपडे पाहून आई हंबरडा फोडते. आणि ते भगत त्यावेळेला भगतसिंग सांगतात की रोना नाही मा, तू रडू नको, तू काय अशी दुसऱ्याची आई का, तू वीराची आहे. माझं जीवन भारत मातेसाठी आहे, तू रोना नाही मा, वीरो की मा रोया नाही करती, अशा पद्धतीने समजूत घालतात. आणि नंतर आईला जात असताना आईला सांगतात, आई भोगाच्या संदर्भात सांगतो बरं का, होईल तो भोग भोगीना आपला, याच्या संदर्भात सांगतो. आईला सांगतात, आई ज्या वेळेला मला फाशी दिल्या जाईल त्यावेळेला माझी डेड बॉडी घ्यायला तू येऊ नको, काकांना पाठव, तू येऊ नको, कारण तू आल्याच्या नंतर तुझा आईचा अंत करणे, तू हंबरडा फोडील, तू मोठ्या मोठ्याला लढेल आणि इंग्रजाचे लोक तुला अधिकारी सगळे पाहतील आणि ते हसतील की देखो हे स्वतःला वीर म्हणून घ्यायचा आणि याची आई रडत आहे. यांना कळू दे, यांना कळू दे, या भारतीयाचे जे तरुण आहे यांना देश महत्वाचा, शरीर महत्वाचं नाही, यांना परिवार महत्वाचा नाही, यांना देश स्वतंत्र होणं महत्वाचं आहे. म्हणजे भगतसिंग मृत्यूला कोण टाळायला तयार आहे, होईल तो भोग, मृत्यूचं दुःख मी भोगायला तयार आहे, पण मी त्याचा भार कुणावर घालणार नाही. विढाल कारण काय, अशी ऊर्जा कशा निर्माण झाली बघा. भगतसिंगांनी सगळ्यावर जितक्या गीतेवर टीका लिहिल्या तेवढ्या वाचल्या. अहो फाशी घोषित झाल्याच्या नंतर देखील भगतसिंगांनी टिळकांनी लिहिलेली गीता वाचली आणि वाचिते असे नव्हते. रामू काका प्रत्येक श्लोकाच्या ज्यांना जे वाक्य आवडलं त्याच्या खाली अंडरलाईन करायचे. इतकं एकाग्र होऊन त्यांनी ते सगळं वाचलं. त्या इंग्रज अधिकाऱ्याला मोठं आश्चर्य वाटायचं, इतकं एकाग्र होऊन या माणसाला 8 दिवसानंतर फाशी होणार आणि इतकं. तर त्यांनी सांगितलं, का रे तुला भीती वाटत नाही का फाशीची? त्यांनी सांगितलं, आमची भारतीय संस्कृती अशी आहे की आमचं या वर्तमान देहामध्ये जितका आम्ही अभ्यास करू, आम्ही जर 6 अध्याय पाठ केले तर पुढच्या जन्मामध्ये तेवढे 6 अध्याय आपोआप होतो. आमची सुरुवात तिथून पुढे होते. म्हणून लहानपणीच म्हणतात ना, आमच्या मुलाचं डोकं लय तेज आहे, डोकं फेकत तेज नसतं, त्याचं अन्य जन्माचं असतं ते. विढाल अगदी अशाच पद्धतीने महाराजाकडे अनेक पद्धतीनं साक्षात पंढरीश परमात्मा विनंती करू लागला की तुम्ही काहीतरी मागितलं पाहिजे. मग असं सगळी विनंती पाहून महाराज म्हणतात, तुला द्यायचंच ना, तुला द्यायचंच ना, मग काय दे? अभंगाचं
तसे दान अंतरीचे ध्यान मुखी नाम देवा. अंतःकरणात तुझं ध्यान आणि मुखामध्ये नाम विठ्ठल विठ्ठल. या नामचिंतनाची जी मागणी महाराजांनी केली त्याचा परिणाम काय होतो बघा. नाम असं असतं, ध्यानाच्या संदर्भात नंतर बोलत. नामाचीच पहिली महती बघा. नामचिंतन आपल्या जीवनामध्ये दाखल झाल्याच्या नंतर काय काय परिवर्तन होत चालतं बघा. एक विष्णू पुराणामधला श्लोक सांगितला जातो. विष्णोर नाम वै पुंसाम कश्मलम आपनुदत पुण्यमुत्पादयच्च ब्रह्मादि स्थान भोगात विरतिम अत श्री गुरोः पदद्वंद्व भक्तिम तत्त्वज्ञानंच विष्णोः यह मृत्यु भ्रांति बीजंच दग्ध्वा सर्वानंद बोधे महतीच पुरुषम स्थापयित्वा निवृत्त. भगवंताचं नाम काय करत असतं मंडळी. अंतःकरणात देवाचं चिंतन जर केलं तर सर्वात अगोदर आपलं अंतःकरण पवित्र होत असतं. काय होत असतं? पवित्र होत असतं. महाराज बोलले पवित्र होईल ओ चरित्र उच्चारे. देवा तुझ्या चरित्राचं उच्चारण करून मी माझं अंतःकरण पवित्र करून घेईल. सर्वात अगोदर दुधड नगरीचा परिणाम दिसून येतो की सगळे तुमचं अंतःकरण असं पवित्र दिसतं. पवित्र तो देह वाणी पूजवंतो. पवित्र तो देह वाणी पूजवंतो. याचा परिणाम काय. सर्वात अगोदर अंतःकरण पवित्र होत असतं. हे आपलं जे आहे ना वर्षभर विषय भोगून भोगून जे अंतःकरण मलिन होतं ना, मलिन अंतःकरणात कधी चांगला विचार निर्माण होत नाही, चांगला विवेक निर्माण होत नाही, चांगला बोध प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून अशा पद्धतीच्या उत्साहाने अशा सप्ताहाने सर्वात अगोदर अंतःकरण मलिन पवित्र होत असतं. मलिन आहे बघा. महाराजांनी किती अभंगामध्ये प्रपंच उसरो चित्त तुझे पायी मुर. माझं चित्त तुझ्या चिंतनात मुरलं पाहिजे. चित्तामध्ये का? कारण सगळा संसार घरी नाही, इथं हे संसार भरलेला. माता माऊल्यांना विचार. प्रत्येक जण सांगू शकतात त्यांच्या घरामध्ये चमचे किती आहे, त्यांच्या घरात ग्लास किती आहे, त्यांच्या घरात पोळपाटी किती आहे, ते बेलणं किती, त्यांना फेकून मारल्याच्या नंतर कुठं मोडलं, काय झालं, हे सगळं सांगू शकतात ते. त्यांचा जर तांब्या हरला आणि 5 वर्षानंतर गावात जर तांब्या जर सापडला ते ओळखू शकतात हा माझा तांब्या. इतका संसार प्रचंड युद्ध भरलेला आहे. आणि या उत्सवाने काय होतं, सर्वात अगोदर ही अंतःकरणाची मलिनता निघून जाते. अंतःकरण पवित्र होतं. पवित्र अंतःकरणामध्ये भक्ती निर्माण होत असते. निष्काम भक्ती. अशी भक्ती निर्माण झाली ना तर त्या भक्तीच्या बळावर मी जे श्लोक सांगितला कश्मलम आपणोदत. बघा लक्षात घ्या, थोडं माझ्याकडे लक्ष द्या. कश्मल शब्दाचा अर्थ आहे पाप. विष्णोर पाप वै पुंसाम कश्मलम आपणोदत. सर्वात अगोदर कश्मल म्हणजे पाप जात असते. या उत्सवाने काय होतं, आपल्या ठिकाणचं पाप जातं की ज्या पापाचा परिणाम दुःख असतो. विढाल जरी पाप पुण्य दिसत नसेल पण ही प्रक्रिया घडते. पाप जात असतं, पापाचा परिणाम दुःख असतो. म्हणून प्रत्येकाची इच्छा असते की माझ्या जीवनात दुःख नसू नये. आणि ही जर प्रक्रिया केली, चिंतनाची स्वतःची प्रक्रिया केली तर पाप जात असतं. परत काय होतं, पुण्यमुत्पादयच्च. काय होत असतं, पुण्य निर्माण होत असतं. कोणी म्हणेल पुण्य आम्ही पाहिलंच नाही. पुण्य पाहिलं का तुम्ही? आज तुम्ही उत्सव केला, याच्यातून किती पुण्य निर्माण झालं माहिती आहे का? याचा परिणाम काय झाला, त्याचा परिणाम मी तुम्हाला सांगतो. तुमच्या कृतीचा परिणाम ऐका.
काय झालंय उत्सवानी? या उत्सवानी सर्वात अगोदर ज्ञानोबा तुकवायसारखे महापुरुष संतुष्ट झाले. महाराष्ट्रातले मोठे मोठे महात्मे म्हणजे प्रसन्न झाले. हे असे कलाकार, हे सगळी मंडळी प्रसन्न झाले. आणि प्रसन्नतेचा परिणाम म्हणजे तुम्हाला आशीर्वाद. विठाल हे एक कारण आहे. दुसरं कारण, याच्यातून पुण्य निर्माण झालं. काय झालं? तुमच्या आध्यात्मिक अकाउंटला किमान 5-5 क्विंटल पुण्य जमा झालं. किती? प्रत्येकाच्या आध्यात्मिक अकाउंट असते. हे सगळ्या गोष्टी असतात बरं का. जसं हे संविधान आहे ना, ज्याच्यावर देश चालतो, तसं परमात्म्याचं संविधान असतं. ह्या सगळ्या गोष्टी असतात. जरी आपण मानल्या नाही मानल्या, पण त्याला काही किंमत नसते. आता मी जर किती म्हटलो, मी नाही मानी त्या संविधानाला, अमुक करेन, एखाद्याची चोरी केली, मी म्हणलो मी नाही मानित नाही, ते घरी येतात पोलिस, लय पिशी तू मान नाही तर नका मानू. हो, मानण्यात न मानण्यात काही अर्थ नसतो. ही प्रक्रिया होतेच. तशा पद्धतीने तुम्ही पुण्य पाप माना किंवा देवाला माना किंवा नका मानू, पण त्याचा परिणाम भोगावाच लागतो. जर पुण्य दिसलं असतं तर काय झालं असतं बरं? तुम्ही जर एखादी माळा घेतली, त्याच्यातून निर्माण होणारं पुण्य दिसलं असतं तर काय झालं असतं? हा हो, वर्षभर असा उत्सव गेले असते लोकांनी. त्यांच्या अकाउंटला जर सारखं पुण्य जमा झालं असतं, कारण तिथल्या परलोकाचा पैसा पुण्यमध्येच परलोक. किती पुण्य केलं असतं. हे जे नाल्या उकरणे आहे ना, याची नाली उकर, त्याची नाली उकर, याची चर्चा कर, त्याची चर्चा कर, ही बंद होऊन सगळ्याच्या हातात कंठीमाळा असते. पुण्य जर दिसलं असतं तर विठाल. आणि दुसरी गोष्ट, पाप पुण्य मानल्याशिवाय जगाची संगती बी लागत नाही. मी तुम्हाला चिंतनाचा परिणाम सांगतो. पाप पुण्य न मानता जगाची संगती लावून दाखवायची कुणी लावून द्यायची? परमात्म्याला न मानता, हे आध्यात्मिक शास्त्रांनी सांगितलं, पाप पुण्य न मानता जगाची संगती लावून दाखवायची. मी तुम्हाला काही प्रश्न करतो. एकाचा जन्म अंबानीच्या घरात, एकाचा जन्म कोणाच्या घरात होतो? आता चक्रवर्ती सम्राट राजा तेच ना, कोण?